आणखी घेऊ शकता. डॉक्टर नमस्कार. येस येस हो अर्थात येस या नमस्कार नमस्कार या हा हा हो हो नमस्कार कशा नमस्कार. तुम्ही कसे नमस्कार आहे, डॉक्टर? कसा आहे सोमी बाळा? तब्येत डाऊन वाटते फार त्याची मला आजकाल. डाऊनच झालीये डॉक्टर. जिमला जातो नसते तर कसल्या पावडरी खातो. आता त्याला चक्कर येते आणि ऐकायला नाही मागत. खूप टेन्शन. बाप रे ओमी काय ऐकते मी हे? हा काय जिमला तर मग खावं लागतं मॅडम. नाही पण हे काय तब्येतीकडे बाळा लक्ष दे तुझं. देतो डॉक्टर लक्ष. तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय मला. य बस दीर्घ श्वास घे दीर्घ श्वास सोड जोराचा घे. ओके ओके की काय झालं डॉक्टर सोडू का कळेल मी? का? एक मिनिट हो हो शोध. मला तर त्याला खूप ना टेन्शन ऍक्च्युली आलंय. खूप ऍसिडिक फूड पॉइझन असतं ते ओमीला झालेलं आहे. बोलत होती मी ऐकायला नको. बाहेरचं खायचं साहेबांना अजून आ कर ह्या कर ह्या तीनदा असं 4-5 वेळा असं जोर जोरात असं कर कर असं थांब बाळा समोर बघून कर असं असं काय बोलणार आजकालच्या युथना मॅडम. तुम्हाला सांगते आजकालच्या युथचा हाच प्रॉब्लेम आहे. कशाला पाहिजे बाळा तुला ते प्रोटीन बिटीन. हा तुम्हाला सांगते मॅडम हे प्रोटीन बिटीन सगळं फेल आहे. जर आणि सकाळी सकाळी जिमच्या अगोदर बाळा तू एक दिनकाचा लाडू जरी खाल्ला किती आयुर्वेदिक प्रोटीन आहे मॅडम त्याच्यात. जर एक ड्रायफ्रूटचा लाडू जरी त्यांनी खाल्ला मॅडम किती त्याच्यात प्रोटीन आहे. हो, सगळं मेथीचा बनवलं लाडू घरी. दिनकाचा लाडू. रात्री झोपताना एक चायनीज भेल भरवा. चायनीज बोल का मॅडम? कसं आहे चायनीज भेलचा तिखट जो पदार्थ जर पोटात गेला ना तर कसं पोटात आग लागते. ओके आणि त्या आगेनी संडासाला साफ होत. वा. कळलं आजच कळलं मला हे. ओमी काळजी घ्यायची बाळ. बाथरूमला कसं होतंय बाळ म्हणजे असं लूज मोशन्स होतात आहे असं कोमट पाणी निघतंय पातळ होतं असं पाण्यासारखं वाहत आहे एकदम का? सुकून असं जातं. वाहत पाणी सारखं आहे का? लगेच चुपकन निघून जातं. असं ओके होतं. रंग कोणता आहे म्हणजे असा ग्रीन हराभरा कबाब असा पिवळा टाइप मध्ये असं पिवळा. म्हणजे हराभरा कबाब. हा. ओके अजून काय असेल डॉक्टर तर मला सांगा प्लीज. हो रात्री झोपताना हाला पेटीकोट घालून झोपवा. पेटीकोट? हो ओमी पेटीकोट घालून झोपावं लागेल. बॉडीमध्ये खूप स्ट्रेस असतो मॅडम बरोबर. मेंटल बीपीचा कमी जास्त होण्याचा चान्सेस असतो. बरोबर. कळलं ओमी? एक डॉक्टर काय सांगतो? त्याच्यामुळे तुम्हाला ओमी त्याच्याने तुला गजकरण पण होऊ शकतं. अरे बाबा. बघ मग मम्मी मी नाही येणार ऍडमिट व्हावं लागेल. मॅडम मला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही एवढे एकदम फिट अँड फाईन हेल्दी कसे? जरा काही टिप्स द्याल का? ऍक्च्युली मी घरचं जेवण खाते. रोज क्लिनिकला येताना मी डब्यात 3 पोळ्या आणते हो, पण हो. खाते 2च. आणि तिसरी याच्यासाठी ठेवते की बाय चान्स कधी भूक लागली तर काय करायचं. हो बरोबर. कळलं मी? हे सगळं लिहून देते औषध. अजून एक सांगते रोज सकाळी आणि रात्री त्याला बाथरूमला पाठवा आणि सकाळी उठल्या उठल्या एक गाणं ऐकायला द्या. कोणतं गाणं ऐकशील मी? दृष्ट लागण्या जोगे सारे डॉक्टर असं तर स्वर्ग झोपेल त्या तो. पुढे त्याच्या पुढे. कळलं ए ओमी शांतपणा नको करू. हा बघा हे सगळे औषध लिहून दिले. जिम बिम काही जायची गरज नाही. बॉडी नाही म्हणजे नाही. डॉक्टर बोलले जर ना. रोज सकाळी तू चाललास की आईला मदत केलीस त्याच्यातच तुझा व्यायाम होतो. एक सांगते मॅडम तुम्हाला ह्याचं जी वॉशरूमची जागा आहे ना त्याच्यात तुम्ही ह्याला कोमट पाण्याने धुवायला सांगा. म्हणजे कसं तिथे गजकरण व्हायचे चान्सेस असतात आणि ओमीला तर आधीपासूनच त्रास आहे. म्हणजे बघा. ओके डॉक्टर थँक्यू. येस येस थँक्यू बोल मॅडमला आणि डॉक्टर सांगते ते ऐकायचं. थँक्यू मॅडम. कळलं ओमी? येतो डॉक्टर. गजकरण बाय. कधी होऊ शकतं. पेटीकोट घालून झोपायला सांगा ओमीला.